मन के सर महके रेशम रेशम लागे रे। दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे। सुनो कनमनी सुनो कनमनी शहनाई सी बाजे रे। सावली सावली तेरी आँख में बांधनी से ख्वाब रे। खनक खनक गई हंसी हंसी तेरी कनक कनक करा हुई अभी अभी। मित्रांसोबत गेलो होतो असं शिवाजी उदय मंडळमध्ये आणि त्यावेळेस मी फर्स्ट टाइम कोमलला टेबल टेनिस खेळताना बघितलं। पहिल्या भेटीमध्ये मी तर तिला असं वंडरिंग टाईप फील केलं की म्हणजे मुलगी एवढं मस्त टेबल टेनिस खेळते, तर ते बघून आय वॉज लिटल सरप्राईज अँड सेम टाईम आय वॉज फिलिंग व्हेरी म्हणजे खूप मस्त वाटत होतं। मन के सर महके रेशम रेशम लागे रे। दिल चंपई चंपई बांधे सिंदूरी से धागे रे। मी असं म्हणजे कधी कोणाला भेटलं नव्हतं असं म्हणजे इन पर्सन 1 to 1, बट यांचा जो कॉल आला होता मला, नो एक्सक्युजेस अलाउड, आय डोंट नो एनिथिंग अँड आय जस्ट वॉन्ट टू मीट यू, ती गोष्ट माझ्यासाठी जरा वेगळी होती। मग मी पहिल्यांदाच असं कोणीतरी माझ्या आयुष्यात ज्यांना मी भेटायला गेले होते, तर माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता। तर जेन्युइन मुलगा वाटलेला आणि आहे। मला कोमलवरती पूर्ण विश्वास आहे आणि बेसिकली मला म्हणजे अशीच मुलगी हवी होती जी नेहमी म्हणजे माझ्याशी लॉयल असेल, टू बी फ्रँक, आणि म्हणजे एकमेकांबद्दल जास्त विचार करेल अशी, आणि मी ते कोमलमध्ये म्हणजे पाहिलं आणि त्याच्यामुळे मला तिला विचारावं वाटलं लग्न करून। माझ्यासाठी म्हणाल तर मला प्रथमेश पूर्ण आवडतो, आहे असा जसा आहे तसा, म्हणजे डे 1 पासूनच। प्रॉमिसेस हेच होतं की आयुष्यामध्ये आपण एकत्र आल्यानंतर खूप पुढे जाऊ शकतो, आपण एकमेकांची स्ट्रेंथ बनू शकतो, पण म्हणजे हा पाथ काय एवढा इझी नव्हता, खूप हर्डल्स होते त्याच्यामध्ये, घरच्यांना कन्व्हिन्स करणं वगैरे। तर कोमलने मला पूर्ण 101% साथ दिली आणि मी पण तिला साथ दिली, आणि त्याच्यामुळे आज हा दिवस आमच्या आयुष्यामध्ये आहे। मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलं होतं ना, तेव्हा ते म्हणजे एकदम जेन्युइन म्हणतो ना आपण, फिलिंग येतं एखाद्याबद्दल, तर असं मला त्यांच्याबद्दल फिलिंग आलं होतं। आणि तिथंच म्हणजे अख्ख्या आयुष्यातला मला पहिल्यांदा कोणी मुलगा आवडला असेल ना, तर ते प्रथमेशच आहे। लगे हर पल हंसी, तुम जो
एक असा जोडीदार हवा आयुष्यात सो म्हणजे नेहमी आपल्या सोबत असेल. अप्स डाऊन सगळे फ्लॉज गुड मतलब चांगल्या दिवसांसोबत तर सगळेच सोबती असतात चांगल्या क्षणांचे. मला माझ्या सोबत वाईट क्षणांचा सोबत हवा होता. म्हणजे चांगलेच दिवस आयुष्यात नेहमी चांगलेच दिवस असतात असं पण नाही ना, अप्स अँड डाऊन्स असतातच. तर माझ्यासाठी ते होतं की मला असा मुलगा पाहिजे जो माझ्यातले चांगले गुण पण बघेल, वाईट गुण पण बघेल आणि असं ऍक्सेप्ट करेल. मी तर तिला नेहमी साथ देईन. प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये मी तिच्यासोबत असेन. हेच प्रॉमिस मी करू शकतो. मी केलेलं प्रॉमिस हे आहे की सिच्युएशन काही असो, तू जेव्हा तुझ्या लेफ्ट साईडला बघशील मी असेल. मैंने कभी सोचा नहीं था कि तू मुझसे यूं जुड़ जाएगा. गुम थी मेरी थोड़ी हंसी पर फिर तू मुझको यूं मिल ही गया. अब लग रहा है कुछ नया सा जो तू यहाँ तो आसमां भी है झुका सा. अब तुझ में ही यूं थम गई है मेरी ये जिंदगी. तुझसे मिले तो लग रहा है कि मंजिल मिल गई.